तर बघा आता हिरवा कपडा बांधायचा आहे. ऊन खूप पडायला लागलं. म्हटलं चला रात्रीचा टाईमच संध्याकाळ झाली. म्हटलं चला बांधून देऊ आता लवकरच. मग हिरवा कपडा बांधला आणि घरात आली. तर बघा आपण आज आहे ना गॅसचे पाय मागवलेले होते. म्हणजे गॅसचे जो स्टँड सारखं असं 4 पाय आहेत ना ते आणलेले आहेत. तर बघा आपला पहिला गॅस आहे ना याचे पाय बघा किती हाईट कमी आहे. तर झाडू घुसत नाही. झाडायला खूप त्रास होतो. त्यासाठी आहे ना मस्त आपण छानसे असे उंच हाईट होण्यासाठी आणि झाडू असा इजी चालला जाईन. गरकन त्याच्या खालून झाडून झुडून स्वच्छ करता येतं, पुसता येतं. मुंग्या वगैरे होत नाही, किडे होत नाही. आणि जर असे अन्नाचे कण राहून गेले किंवा बारीक तेलकट वस्तू खाली पडली जो उष्ट तर जर आपलं लक्ष नसलं तर राहून जातं. त्यासाठी आहे ना म्हटलं चला हाईट वाढवण्यासाठी आपण मस्त गॅसचे पाय घेतलेले खूप छान असतात ते. तर त्यामुळे मी ते मागवलेले ऑनलाईन. तर ते तुम्हाला दाखवतेच मी. तर आपण ते ऑनलाईन कसे मागवलेले आहेत आणि आपलं बघा पोळ्या लाटतानासुद्धा असा हाईट कमी असल्यामुळे सगळं असं त्याच्यावर उडत होतं, पीठ उडतं. मग बटणं खराब होतात, बटणं चिकट होतात, तेलकट होतात. हात लागून लागून हे इथं खराब होतं आणि पीठ उडून उडून गॅस पण परत परत आपल्याला पुसावा लागतो आणि जास्तच हे होऊन जातं चिकटपणा. त्याला परत परत घासावं लागतं आणि जास्तीत जास्त घासून घासून पाणी टाकून टाकून जंग लागतो गॅसला. त्यासाठी आहे ना बघा मस्त हे पाय मागवले ऑनलाईन. खूप छान असतात. मी एका ताईकडे पाहिले ना मला आवडले. म्हटलं गॅसची हाईट पण खूप छान अशी मस्त वाढून जाते आणि चांगलं वाटतं बी गॅस बी आणि गॅस खराब होत नाही आपला. तर मी त्यासाठी मागून घेतलेलं आहे. तर बघा आपले जुने प्लास्टिकचे पहिले कसे आहेत आणि हे स्टीलचे बघा किती छान आहेत आणि मस्त आहेत. छान असे खाली प्लॅस्टिकचं असं कवर दिलेलं आहे त्याला चांगलं रब्बरसारखं आणि त्याला असं कुठं पण सरकवलं तर मागे पुढे काहीच टेन्शन राहत नाही. तर त्यासाठी बघा एवढी ना हाईट पण खूप वाढते. बघा काळ्या याची किती हाईट कमी आहे आणि याची बघा किती उंच आहे. गॅससुद्धा उंच होऊन जातो आणि चांगला वाटतो बी. तर मस्त आहे. तर म्हटलं चला तुम्हाला दाखवते मी आता कशा पद्धतीने आता लावायचं आहे. लावण्याची पद्धत बी खूप सोपी आहे. तर कशी आहे तुम्हाला दाखवते मी. बघा पाय आपले मस्त आणि छान वाटतं बी. स्टील आहे, भारी प्रकारचं स्टील आहे, जंग लागत नाही काही नाही खालून फायबरचं दिल्यामुळे. आणि बघा आता मी लावून दाखवते तुम्हाला. तर पूर्ण पहिले 4 पाय काढून घेतलेले आहेत ते काळे आणि नंतर आपण स्टीलचे घेतलेले आहेत आणि स्टीलचे आता लावून देणार आहेत. तर आता पूर्ण असं लावायला पण सोपेच येते. मग असं बटणं नट खोलून घ्यायचं आणि लगेच आपलं निघून जातं. आणि याचं पण तसंच करायचं. नट खोलायचं आणि आपलं त्या होलमध्ये आपलं हे टाकायचं, पाय धरायचा आणि तिकडून नट टाकायचा आणि फक्त पाय असा गोल फिरवायचं. लगेच आपोआप असं फिट होतं. फिटिंग करायला पण खूप सोपं आहे. तर कसं करायचं मी तुम्हाला जवळून दाखवतेच. तर खूप छान आहेत आणि मस्त आहेत आणि भारी वाटतो पण गॅस दिसायला पण. आणि आपल्या गॅसला जंग वगैरे लागत नाही. आपण जे पाण्याने धुतो आणि खालचा भाग मग असा ओलाच राहून जातो. तर त्यासाठी तर बघा मी तुम्हाला दाखवते पाय कसा लावायचा. बघा ते होल दिसतंय ना, होलमध्ये फक्त असं टाकायचं आहे आणि तिकडनं असा नट लावायचा आहे. नट थोडा लावला की लगेच इकडनं आपण पाय असा फिरवला की लगेच फिट होतं. बघा लगेच फिट होतं. त्यासाठी आहे ना असं पटकन लावायला पण सोपं आहे. त्याकरता असं झालं लगेच फिट आणि पुन्हा असं फिटिंग करा. रब्बर बघा निळं खाली खाली टेकल्यानंतर जो ओला बी भाग राहिला तर अजिबात खराब होत नाही, काही नाही, जंग लागत नाही. स्टील आहे ते चांगल्यामधलं आणि ऑनलाईन मागवले ते ॲमेझॉनवरून मागवलं ते 140 रुपयाला 4 पाय मागवले आहेत ते. तर खूप छान आहेत आणि मस्त आहेत. क्वालिटी चांगली आहे. आपल्या गॅसला जंग वगैरे लागत नाही. जेव्हा आपण पाण्याने धुतो तर खाली बघा नळ्या वगैरे खराब होत नाही, काही नाही. हवा घुसते म्हणजे उंच राहिला म्हणजे हवा लागते. बर्नल खराब होत नाही, गॅस खराब होत नाही. आपण एवढा महागाचा गॅस घेतो मग थोड्याशा पैशांकरता काय जीव काढायचं म्हटलं तर 4 पाय मागवले आणि गॅस पण उंच होतो आणि गॅस चांगला राहतो, पुसूनपासून स्वच्छ राहतो. खालून पण त्याला हवा लागते, जंग लागत नाही. त्यासाठी मी असं मस्त मागून घेतलेलं आहे ऑनलाईन आणि खूप छान मला आवडले. म्हटलं चला. तर 3 बर्नलचा आपला गॅस आहे आणि आता त्याला बघा स्टँड लावून देते आणि झाडून झुडून सुद्धा स्वच्छ राहतं. झाडू मारायला सुद्धा एवढं सोपं जातं ना, खूप छान अशा पद्धतीने सोपं जातं. पाट ठेवून आपल्याला पोळ्या लाटायला सुद्धा बघा, झाडायला सुद्धा तेव्हाच झाडू चालला जातो, नाही तर मग त्याच्या खाली जात नव्हता. कुठं इकडे हे अटकत होतं, तिकडे हे अटकत होतं असं. तर याच्या खाली अजिबात अटकत नाही, काही नाही. स्वच्छ झाडलं जातं. कानाकोपरा चकाचक आपल्या किचन ओट्या सगळं स्वच्छ केला जातो आणि अजिबात सुद्धा असं
घाण राहणार नाही, पुसायलासुद्धा स्वच्छ हवा जाते, ओला बी राहिला तर पटकन सुकून जातो आणि परत परत धुवून आपल्या गॅसला जंग लागतो, त्यासाठी आपण काही जास्त धुत नाही. आणि बटणं वगैरे पण सगळे आता बघा आता मी सगळं साफ करून घेतलेले आहेत. आणि आता आपला रोजचा आता उंचच राहणार आहे, त्यामुळे एवढं काही खराब होणार नाही आपला गॅस. आणि पोळ्या लाटायलासुद्धा एवढं म्हणजे उंच झाल्यामुळे त्याची हाईट उंच झाली तर बघा पीठ उडत होतं ना जे, तर आता अजिबात पीठ उडणार नाही. खाली कपडा टाकला की आपल्याला मस्त पोळ्या लाटता येतात. आणि पीठ उडलं बी तर खालीच उडेल, वरती उडत नाही, म्हणजे वरती जात नाही एवढं. तेव्हा ते खाली येऊन जात होतं ना, त्याच्यामुळे त्याच्यावरच. आणि लाटायला पण तिथं अवघडल्यासारखं जमत नव्हतं पाठ ठेवायला त्याला, किचन वाटा थोडा छोटा असल्यामुळे. तर एवढा मस्त आहे ना, मला खूप आवडला. म्हटलं चला, तर त्यामुळे मी मागवून घेतलेलं होतं. आणि खूप भारी ओढला बी तर इकडे तिकडे अजिबात आवाज येत नाही त्याचा. तर 4 पाय असल्यामुळे खूप भारी आहे. आणि आवाज येत नाही, काही नाही, कुठे बी ओढला तरी त्याला. नाही तर पहिले असं जोरात आवाज यायचा, म्हणून ना. तर बघा हे काळे पाय काढून आता पूर्ण स्टीलचे पाय लावून दिलेले आहेत. आणि कसा वाटला माझ्या गॅसचा आणलेलं ते कमेंट करून सांगा. आणि आता मी केस विंचरत होती पटकन आवरून, आणि आई आली. वडिलांना बरं नाही, दवाखान्यात आणलेलं होतं, तर आंघोळीसाठी आलेली सकाळी. आणि पटकन आवरून आता मला पण दवाखान्यात जायचं आहे, एक चक्कर मारून येते सकाळी. थोडी माझी त्याचीच धावपळ आहे, त्यामुळे माझे व्हिडिओ काही म्हणजे ब्लॉगला काही सुरुवात होत नाही आणि व्हिडिओ काही टाकणं होत नाही आहे. तर मी आता पटापट पोहे वगैरे करून घेते. आई आंघोळीला गेली आहे, नंतर मग आपल्याला नाश्ता घेऊन जायचं आहे. टिफिन वगैरे भाऊन ते घेऊन येतात, मी नाश्ता वगैरे देऊन देते. तर कधी कधी टिफिन पण देते, पण आता आंघोळीला येते ना आई सकाळी, तर मग थोडं चहा पाणी नाश्ता करून देऊन द्यायचा. मग ते पण घेऊन येतात कधी कधी नाश्ता. जसं आलं तसं आम्ही सगळेजण इकडनं तिकडनं देणं घेणं होऊन जातं. तर थोडं दवाखान्यात चालू आहे धावपळ, म्हणून आपला व्हिडिओ काही व्यवस्थित होत नाही आहेत. तर आता चला पोहे पोहे थोडे असे रुखे रुखे वाटता येतात, थोडं पाणी टाकून नरम केले ना तर पोहे खूप छान असे मस्त नरम होता, घशात अटकत नाही. नाही तर मग ते घशात अटकल्यासारखे होतात. त्यासाठी बघा पोहे पहिले चांगले भिजवलेले होते, पण थोडे असे रुखे वाटत होते, तर त्याच्यामध्ये अजून थोडं पाणी टाकून असे मोकळे करून घेतले आणि मस्त झाले. आणि नरम होऊन जाता, मग खायला पण छान लागता. आणि म्हणजे थोडं लांबपर्यंत दिलं तर तो कोरडे होत नाही, तर खूप छान असे मस्त नरम असतात. त्यासाठी मस्त करून घेतले. आणि आता कांदे वगैरे चांगले कलसले ना, आता आपला नाश्ता वगैरे झाला की मग आपल्याला पण म्हणजे मला पण थोडं दवाखान्यात जायचं आहे आता. तर मी आता पोहे कलसून घेते, घरचं आवरून घेते थोडंसं, पटकन एक चक्कर मारून येते. तर आजचा ब्लॉग इथंच थांबवते.